नमस्ते. आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे पुरी आणि भाजी. त्यासाठी मी मैदा 20 मिनिटं आधी मळून ठेवलेला. आता हे 20 मिनिटं झालेले आहेत. मग आता मी पुरी लाटायला घेते. बघू शकता मी गोल गोल अशी पुरी लाटून घेतलेली आहे. चला तर मग आता कढईतलं तेल पण गरम झालेलं आहे. चला आपण आता ह्या पुरीला फ्राय करून घेऊया. बघू शकता तुम्ही ही पुरी अशी टम्म अशी फुगलेली आहे. तिला आपण दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचं. छान असं लालसर होईपर्यंत पुरी फ्राय करून घ्यायची. त्यामुळे पुरी अशी छान मऊ खुसखुशीत होते. चला तर मग आता हे पुरी फ्राय करून झालेलं आहे. तिला आपण काढून घेऊया. माझी पुरी आता रेडी आहे. चला तर मग आपण आता नाश्त्याच्या तयारीला लागूया. मी आधी इथं सांबर बनवून घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी आणि थोडं सोबत मी फरसाण घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण कट करून घेऊ शकता आणि त्यासोबत मी पुरी ठेवलेली आहे. चला तर मग आपण आता ब्रेकफास्ट करायला घेऊया. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया उद्या. थँक्यू.